मित्रांनो नमस्कार। आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अन्नपूर्णा योजना नेमकी काय आहे, या योजनेचं स्वरूप काय आहे, या योजनेसाठी नक्की पात्र कोण कोण असणार आहे, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती आणि या योजनेचा लाभ घ्यायचा झाला तर कागदपत्रे कुठे आणि कशी सादर करायची याबद्दलची सविस्तर अशी माहिती घेऊयात। तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय GR या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील। मित्र, देशातील गरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक आधार देण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाकांक्षी योजना हाती घेतली। दारिद्र्य रेषेखालील कार्डधारक कुटुंबांना मदत मिळावी म्हणून राष्ट्रीय सामाजिक सहाय्यता कार्यक्रम या अंतर्गत केंद्र सरकारकडून अन्नपूर्णा योजना सुरू करण्यात आलेली आहे। या योजनेचा उद्देश समाजातील दुर्बल घटकांना आर्थिक स्थैर्य देणे आणि त्यांचे जीवनमान उंचावणे हा आहे। मित्र, अन्नपूर्णा योजना ही अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे जे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन योजनेसाठी पात्र आहेत, पण काही कारणास्तव त्यांना ती पेन्शन मिळाली नाही। अशा पात्र वृद्ध नागरिकांना या योजनेअंतर्गत दर महिन्याला 10 किलो मोफत धान्य पुरवले जाते। या योजनेचा उद्देश अन्न सुरक्षेची हमी देणे आणि कोणताही वृद्ध नागरिक उपाशी राहू नये हे सुनिश्चित करणे आहे। मित्रहो, आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींनी स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा समाज कल्याण कार्यालय किंवा संबंधित शासकीय विभागाशी संपर्क साधायचा आहे। अर्ज करताना BPL कार्ड, आधार कार्ड, वयाचा पुरावा वृद्धांसाठी आवश्यक आहे। ही कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित विभाग अर्जाची पडताळणी करून लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देतात। मित्रांनो, या योजनेमुळे समाजातील दुर्बल घटकांना मोठा आधार मिळत असून वृद्ध नागरिकांना सन्मानपूर्वक आणि सुरक्षित जीवन जगण्याचा आत्मविश्वास मिळत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त सोशल मीडियावरती, WhatsApp ग्रुपवरती हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।